जालना जिल्ह्यातील 4 प्रमुख आगारापैकी 3 आगारामध्ये एसटीची चाकं पूर्णपणे थांबलेली आहेत। जालना आगारातलं हे दृश्य आहे आणि अशा प्रकारे एसटी बसेस या ठिकाणी लावलेल्या पाहायला मिळत आहेत। खरं तर काल रात्री 2 आगारामध्ये जवळपास 7.5 लाख रुपयाचं उत्पन्न बुडाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। कालपर्यंत 550 कर्मचारी संपात सहभागी झालेले होते। आज 4 पैकी 3 आगारामध्ये पूर्णपणे बंद असल्याचं सांगितलं जात आहे। त्या अनुषंगाने आज कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा संपात वाढण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आपण बघू शकत असाल तर काही प्रवासी आलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कुठल्या तरी पद्धतीने संप हा मिटेल अशा प्रकारची त्यांची भावना असावी आणि त्यामुळे आज कालपर्यंत शुकशुकाट होता। आज काहीशी मंडळी या ठिकाणी आलेली पाहायला मिळत आहेत। कदाचित त्यांना ह्या संपाची कल्पना देखील नसेल। मात्र एकीकडे आपण बघू शकत असाल तर अशा प्रकारचे एसटी बसेस आगारामध्ये पूर्णपणे लावलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकत असाल माझ्या पाठीमागे तर कर्मचारी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। कालपर्यंत धरणे आंदोलन होती, आज देखील धरणे आंदोलन देण्याचा त्यांचा विचार आहे। कुठेतरी सरकारने आमच्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि आमच्या मागण्यांची पूर्तता केली पाहिजे ही भावना आहे आणि आज या जालना जिल्ह्यातील 4 पैकी 3 आगारामध्ये मात्र एसटीची चाकं पूर्णपणे बंद झालेली पाहायला मिळत आहेत। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।